ठीक आहे, आपण स्टार्ट करू परत. हे काय बोलले आता, नेम कॅनॉट बी अ रिव्हर्स वर्ड लाईक लेट, क्लास और फंक्शन. म्हणजे आपण इथे आलो, ठीक आहे, आणि व्हेरिएबलचं नेमच आपण कीवर्डचं देऊन दिलं, ठीक आहे, लेट लेट, आणि इथे दिलं ओके. इथे आपण केलं कन्सोल डॉट लॉग लेट. काय बोलले, लेट इज दिस अलाउ लेक्स केली. बाउंड नेम म्हणजे काय, हे हा एक कीवर्ड आहे, ठीक आहे, आपण व्हेरिएबलचं नाव डिफाईन करताना यूज नाही करू शकत, त्यामुळे ठीक आहे हा लेट असा यूज कधीच नाही करायचा. किंवा इथे फंक्शनने लिहायचं, ठीक आहे, किंवा इथे क्लासने लिहायचं. का बरं, हे जे असतात ते काय असतात, रिझर्व वर्ड असतात लँग्वेजचे, हे आपण यूज नाही करू शकत, ठीक आहे. आपण यूज फक्त काय करू शकतो, आपण जे बघितलं की नेम, ठीक आहे, काय बघितलं आपण सर्वात आधी, आपण यूज करू शकतो लेटर्स, डिजिट, ठीक आहे. म्हणजे व्हेरिएबल मध्ये काय असू शकतं, व्हेरिएबल नेम मध्ये लेटर असू शकतं, डिजिट असू शकते, अंडरस्कोर असू शकतं आणि डॉलर साइन असू शकते. बट जे व्हेरिएबलचं नेम आहे ते कधीच डिजिटने स्टार्ट नको व्हायला, ठीक आहे, त्याच्यामध्ये स्पेस नको राहिला, आणि त्याच्यामध्ये रिझर्व वर्ड कोणतेच नको राहिला. रिझर्व वर्ड म्हणजे लेट, क्लास आणि फंक्शन, ठीक आहे, हे वर्ड कधीच यूज नाही करायचे. आणि जावास्क्रिप्ट काय, केस सेन्सिटिव्ह, ठीक आहे, एज अँड एज आर टू डिफरंट व्हेरिएबल, ठीक आहे, कधी बी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. जर तुम्ही एज हे डिफाईन केलं, आता मी तुम्हाला दाखवतो केस सेन्सिटिव्ह म्हणजे असतं का, ठीक आहे. हा बी इंटरेस्टिंग टॉपिक आहे. मी तुम्हाला फक्त इथे फुल स्क्रीन करू आता. आपण आलो इथे, आधीच्या कोडला केला आपण कमेंट, आणि इथे मी आलो बोललो की लेट एज 15 आणि कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे, एज. आता बघा तुम्ही, परत मी इथे आलो कन्सोल डॉट लॉग, आपण एक कमेंट टाकून देऊ फक्त की फर्स्ट पेज असते, ठीक आहे, डिफरन्शिएट होण्यासाठी. मी इथे आलो, परत इथे येतो लेट एज, नीचे देतो 25, याला परत करतो सेमीकोलन, याला देतो कन्सोल डॉट लॉग आणि एज, ठीक आहे. आपण याला जसं प्रिंट करू तर आपण बघू आउटपुट यायला काय पाहिजे. सेकंड एज, ओके. एक मिनिट, सिंटॅक्स चुकतोय का कुठला, कन्सोल डॉट लॉग एज, याला आपण कमेंट करू सर्वात आधी, ठीक आहे, आणि याला आपण करू, पहिले काय आलं मी एक्सप्लेनेशनला करतो, कन्सोल डॉट लॉग फर्स्ट एज, काय आलं, ठीक आहे, सर्वात आधी काय आली, ही फर्स्ट एज आहे, ती प्रिंट झाली. आता आपण याला या बाकीच्या कोडला सर्वात आधी कमेंट करू, आपल्याला तो दिसेल, ठीक आहे, याला हॅव, आणि याला आपण करू, आता जर मी रन केला, ठीक आहे, काय आली फर्स्ट एज, ठीक आहे, आणि काय आली 15. आता मी परत काय करतो, याला असेल, याला करतो अनकमेंट. आता आपण चेक करू येईल काय, आपण हे चुकीचं टाकतो, डबल कोट सेकंड एज, ओके, आणि परत रन, काय आली, पहिले आली 15, ओके, म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होते, डिफरन्स स्टोअर होते. जरी आपण आता याचा मिनिंग किती, मिनिंग काय असतो, मिनिंग आहे सेम, दोन्हीचा मिनिंग काय आहे, एज, वर्ड पण काय आहे, ठीक आहे, सेम आहे, ठीक आहे. चेंज काय होते, फक्त एक अप्पर केसने स्टार्ट करतोय आपण, अप्पर केस, आणि दुसरा कशाने स्टार्ट करतोय आपण, लोअर केस. तर त्याला जावास्क्रिप्ट कशी ट्रीट करते की हे दोन्ही डिफरंट एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले, बरोबर.
तर इथे काय बोलले ते की जावास्क्रिप्ट आर केस सेन्सिटिव्ह एज अँड एज आर टू डिफरंट व्हेरिएबल. ठीक आहे, ते सेम व्हेरिएबल नसतात, काय असतात डिफरंट. सो हा आपला झाला एक लास्ट रूल. आता ते काय बोलले की काय हॅबिट्स आहे ज्या म्हणजे डेव्हलपर असतात त्याने फॉलो करायला पाहिजे. ओके, सो यूज नेम दॅट डिस्क्राईब द व्हॅल्यू लाईक टोटल मार्क इन्स्टेड ऑफ एक्स. आता आपण बोललो होतो की जी व्हॅल्यू स्टोअर असेल ठीक आहे व्हेरिएबलमध्ये, तेच नाव आपल्याला व्हेरिएबलचं द्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तेच नाव आपल्या बॉक्सचं राहायला पाहिजे. बरोबर, म्हणजे मार्क्स असतील तर राहायला पाहिजे टोटल मार्क्स. ठीक आहे, की असं एक्स नाव नको. ठीक आहे, त्या व्हेरिएबलचं फॉर एक्झाम्पल ते बोलले की मार्क्सला असं काही पण बोललो की इथे आपल्याला स्टोअर करायचे होते मार्क्स, आपण लिहून दिले ते एक्स मार्क्स आणि हे मार्क्स. ठीक आहे, असं नको, याला काय हवं मिनिंगफुल नेम हवं. ठीक आहे, मार्क्स. ठीक आहे, त्याच्यानंतर काय कॅमल केस फॉर मल्टीवर्ड नेम्स, म्हणजे सगळ्यात आधी आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे राहिले फर्स्ट नेम. ओके, तुम्हाला डिफाईन करायचं असेल फर्स्ट नेम, मग आपण काय करतो इन जनरल म्हणजे ठीक आहे कोडनं लिहित आपण नोटबुक मध्ये लिहित असलं तर काय करतो आपण फर्स्ट फर्स्ट लिहितो आणि असं ठीक आहे नेम लिहितो. पण याच्यात काय फॉलो करायचं राहतं आपल्याला कॅमल केस. कॅमल केसचा अर्थ काय असतो, सर्वात आधी लेट स्मॉल लेटर. ठीक आहे, फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट त्याच्यानंतर नेम. आणि हे का बरं करतो आपण, ठीक आहे जेव्हा तुम्ही व्हेरिएबल ऍक्सेस करणार ठीक आहे कुठे बी किंवा सर्च करणार तेव्हा तुम्हाला कॅप्स लॉक ऑन करायची गरज नको व्हायला. ठीक आहे, म्हणजे जर मला कॅपिटल सर्च करायचं असेल मला काय होईल कॅप्स लॉक ऑन करून परत मग एफ ने सर्च करावं लागेल. ठीक आहे, असं मी कंट्रोल एफ केला असा एफ करावं लागेल. बरोबर, किंवा अजून डिफरंट भरपूर त्याचे यूज असतात. ठीक आहे, किंवा हे नेमिंग कन्व्हेन्शन असतात. ठीक आहे, हे आपण फॉलो करतो. ठीक आहे, प्रोग्रामिंग मध्ये की कंटिन्यू स्मॉल लेटर्सने ठीक आहे चालू करायचं कॅमल केस फर्स्ट, त्याच्यानंतर आपण द्यायचं नेम. ठीक आहे, याच्याने काय होतं रीडेबिलिटी वाढते आणि जो जे बाकीचे डेव्हलपर्स फॉलो करतात ठीक आहे याचा की कॅमल केस. ठीक आहे, ते मोस्ट ऑफ जावास्क्रिप्टमध्ये हेच फॉलो करतात कॅमल केस. मग तुम्ही बी त्याप्रमाणे तुमचा कोड बी तेवढा रिडेबल बनेल. ठीक आहे, आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल सर्चिंग करायला बी इझी जातं. ठीक आहे, व्हेरिएबलचं नेम. आता काय की नेम शॉर्ट बट मिनिंगफुल. बरोबर, आता स्टुडंट एज आपण कसं लिहिलंय शॉर्ट आहे पण मिनिंगफुल आहे, डिस्क्राईब काय करते आपल्याला स्टुडंट नेम. आता यांनी काय केलं इथे इनव्हॅलिड कार्ड दिले याने डिजिट स्टार्ट करताना केलं व्हेरिएबलचं नेम डिजिट सेकंड इयर. ठीक आहे, टोटल मार्क्स स्टुडंट नेम हा स्पेस दिला. आता डॉलर साइन प्राइस ठीक आहे हे बरोबर आहे, डेट हे चुकीचं आहे. ठीक आहे, इज ऍक्टिव्ह हे बी बरोबर आहे, पण हे क्लास जे असेल ते चुकीचं असेल. ठीक आहे, हे आपण एक्झाम्पल बघितले इथे की स्टार्ट कसं व्हायला पाहिजे डॉलर साइन अंडरस्कोर किंवा लेटर्सने. ओके, त्याच्या व्यतिरिक्त डिजिटने नको व्हायला, दुसरं काय त्यांच्यामध्ये स्पेस नको राहिला. नंतर काय तो रिझर्व कीवर्ड असतात ठीक आहे आपले जावास्क्रिप्टचे, तो नको यूज करायला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लेट क्लास आणि फंक्शन. त्याच्यानंतर ते काय बोलले नेम कधी बी शॉर्ट्स बट मिनिंगफुल द्यायचे. ठीक आहे, आणि काय यूज करायचं कॅमल केस, पहिला स्मॉल लेटर. ठीक आहे, हा पहिला वर्ड फर्स्ट, त्याच्यानंतर जो स्टार्ट होईल दुसरा वर्ड जो असेल ठीक आहे म्हणजे मल्टी वर्ड असतील तर सेकंड कशाने चालू व्हायला पाहिजे अप्पर म्हणजे. ठीक आहे, हा स्मॉल केस आणि हा अप्पर केसने. ठीक आहे, एन जो असेल तो दुसरा वर्ड सेम टोटल आणि प्राइस. ठीक आहे, असे डिफरंट डिफरंट असे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार त्याला कॅमल केसच फॉलो करायचे. ओके, आता नेक्स्ट काय असतो व्हेरिएबल लेट कॉन्स्ट. ठीक आहे, हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट. हे तुमचे 3 कीवर्ड जे असतात ते कशासाठी यूज करतो आपण फॉर डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, आता हे आपण वन बाय वन यांची डेफिनेशन बघू. आधी सर्वात आधी मी व्हेरिएबल काय बोललो होतो आपण आता ओल्ड वे झाले. ठीक आहे, जावास्क्रिप्ट यूज 3 कीवर्ड, याच्यावर फोकस करा किती 3 कीवर्ड टू डिक्लेअर व्हेरिएबल इच बिहेव लिटल डिफरंटली. ठीक आहे, इच वन बिहेव लिटल डिफरंटली. ठीक आहे, हे बी एकदा लक्षात घ्या, प्रत्येकाचा बिहेवियर वेगवेगळे, लेटचं वेगळे, व्हेरिएबलचं वेगळे. ठीक आहे, वॅरचं वेगळे आणि कॉन्सचं वेगळे. ठीक आहे, सो वॅर जो होता ठीक आहे द ओल्ड वे, याच्यात काय होतं वॅर वॉज यूज ओनली वे टू डिक्लेअर व्हेरिएबल इन ओल्ड जावास्क्रिप्ट. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आधी जावास्क्रिप्ट आपण त्याची हिस्ट्री बघितली होती पहिल्या लेक्चरला,
तेव्हा काय करायचो, आपल्याकडे फक्त एकच कीवर्ड होता, ठीक आहे, त्याच्याने आपण व्हेरिएबल आहे ते डिक्लेअर करायचो, ठीक आहे. बट इट इज स्टील व्हॅलिड, ठीक आहे. काय बोलले ते, इट इज स्टील व्हॅलिड, म्हणजे आता बी आपण व्हेरिएबल व्हॅर जो आहे, ठीक आहे, याच्याने डिक्लेअर करून व्हेरिएबल आपण, ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकतो. बट काय, बट मॉडर्न डेव्हलपर्स अवॉइड इट बिकॉज इट कॉज कन्फ्युजिंग बग्स, ठीक आहे. पण मॉडर्न डेव्हलपर जे असतात, म्हणजे आता जे गोष्टी डेव्हलप होत आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हॅर यूज करत नाही. का बरं, कन्फ्युजिंग जो बग्स असतात, ठीक आहे, तो म्हणजे कन्फ्यूज करतो. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, ते एखाद्या डेव्हलपरला, किंवा कारण व्हॅर व्हेरिएबल कसं सिमिलॅरिटीज येऊन जातं, किंवा अजून त्याचे भरपूर ड्रॉबॅक्स आहे. बट तुम्ही एवढं समजा की जो होतं व्हॅर, ठीक आहे, ते आपण ओल्ड याच्यात यूज करायचो जावास्क्रिप्टमध्ये, पण ते स्टील व्हॅलिड आहे. पण जे मॉडर्न डेव्हलपर आहे ते काय करता, याला अवॉइड करता. आता लेट काय असतो, recommending for changing the value. Let's is the modern way to declare variable whose value can change later in program. जसं आपण इथे केलं होतं बघा, लेट स्कोर आपण 10 दिले आणि नंतर स्कोरला काय केलं, 15 केलं. हे अलाव का बरं होतंय, आपण इथे काय दिलंय, लेट दिलाय, ठीक आहे. आणि लेटचा अपोजिट काय असतो, कॉन्स असतो, त्याची व्हॅल्यू कधीच चेंज होत नाही, ठीक आहे. आता आपण याचं एक्झाम्पल वन बाय वन बघू, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ठीक आहे, आपण एक्सप्लेनेशन बघू. आता आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर मी तुम्हाला याचं परत एकदा आपण एक्झाम्पल आणि एक्सप्लेनेशन प्रॉपर बघू, ठीक आहे. व्हेरिएबल हा व्हॅर, हा लेट आणि हा कॉन्स साठी. ठीक आहे, ओके. आपण एक टॉपिक घेऊ, लेट, कॉन्स्ट आणि व्हॅरचा, ठीक आहे. त्याच्यानंतर मी 5 क्वेश्चन बनवले, ठीक आहे. ही पीडीएफ आहे, हे तुम्हाला सॉल्व करायला देईल मी. 15-20 मिनिटाचा टाइम देईल, पण हे तुम्ही ट्राय करा, ठीक आहे, ऍटलिस्ट. ठीक आहे, ज्या आपण एक्सरसाइज बनवले, ठीक आहे, एक 5 क्वेश्चनची. तर याप्रमाणे तुम्ही वन बाय वन स्टार्ट करा, त्याच्यानंतर आपण जो पुढचा टॉपिक असेल त्याला कंटिन्यू करू. तर सर्वात आधी आपण कुठे होतो, आपण होतो ठीक आहे, आपण होतो याच्यावरती ना, लेट, कॉन्स्ट आणि व्हेरिएबल, ठीक आहे. तर आपण व्हॅर काय बघितला सर्वात आधी कीवर्ड, ठीक आहे. त्याचा काय झाला, तो ओल्ड वे, ठीक आहे. मॉडर्न डेव्हलपर हा असतो, तो यूज, ठीक आहे, करत नाही. ओके, तर ते काय यूज करतो, आपण लेट यूज करतो आणि कॉन्स्ट यूज करतो, ठीक आहे. तर कॉन्स्टचा काय असतो सर्वात आधी, ठीक आहे, कॉन्स्ट जे असतो त्याची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. म्हणजे कॉन्स्ट म्हणजे काय, कॉन्स्टंट, आणि लेट म्हणजे काय, ठीक आहे, व्हॅल्यू चेंज होऊ शकते, ठीक आहे. आता आपण इथे येऊ कोड वरती सर्वात आधी. एक मिनिट द्या मला. ठीक आहे, आपण आलो इथे कोड वरती. इथे आपण चेंज करताना काय करू, आता एक लेट देऊ पहिले, ठीक आहे. लेट ने डिफाईन करू, लेट नेम किंवा लेट एज. आपण आधी एक्झाम्पल बघितले, ठीक आहे. आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो व्हेरिएबलची. लेट याची देऊ 25, याला करू कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे. एज, ठीक आहे, आपली ही फर्स्ट व्हॅल्यू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एज इथे देऊ, आपण परत डिक्लेअर करू आणि याला देऊन देऊ 85, ठीक आहे. ही कोणती आहे, ही व्हॅल्यू आहे, ही सेकंड व्हॅल्यू. याला आपण परत आता कन्सोल डॉट लॉग करू, कन्सोल डॉट लॉग देऊ आपण एज, ओके. तर जर मी याला असं कंट्रोल केलं, काय ते पहिले आली 25, परत त्याची व्हॅल्यू आपण काय असाइन केली 85. आता सेम आपण कॉन साठी करू, ठीक आहे. आता यूज करताना आपण कोणता कीवर्ड करू, कॉन्स्ट, ठीक आहे. कॉन्स्ट नेम, ठीक आहे, ठीक आहे, गौरव, आणि ठीक आहे, ही काय असते याची फर्स्ट नेम व्हॅल्यू, ठीक आहे. आणि कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग आपण करूया
नेमला. ओके, सेम आपण काय करू आता, सेकंड व्हॅल्यू प्रिंट करायला जाऊ. ओके, कन्सोल डॉट लॉग आपली सेकंड व्हॅल्यू. ठीक आहे, सेकंड नेम व्हॅल्यू, आणि काय करू त्याला कन्सोल डॉट लॉग आपण त्याला करू नेम. ठीक आहे, आता बघू एक्झॅक्ट होणार काय. ओके, सो पहिले हा लेटचा असेल, त्याच्यानंतर कॉन्स्टचा. ओके, आता एरर काय येतो आपण ते बघू. काय आयडेंटिफायर. ठीक आहे, नेम हॅज ऑलरेडी बीन डिक्लेअर. इथे काय झालं, हे नेम सांगता येते की ऑलरेडी डिक्लेअर केलं आपण, परत त्याला डिक्लेअर. ठीक आहे, इथे नाही करू शकत. कुठे डिफाईन केलं, एक मिनिट. कन्सोल डॉट नेम. ठीक आहे, नेम मनोज. पण तिथे कन्सोल मध्ये एक्झाम्पल बघितलं आपल्याला, ते आपल्याला इथे करायचं ऍक्च्युली एक्झाम्पल. कन्सोल डॉट लॉग नेम. ठीक आहे, आणि इथे देऊ आपण लॉग सेकंड व्हॅल्यू, सेकंड नेम व्हॅल्यू. ओके, आता परत आपण सेम एरर थ्रो करेल, फक्त आपण चेक करू. काय ऍड आयडेंटिफायर नेम ऑलरेडी बीन. ठीक आहे, ऑलरेडी बीन डिक्लेअर. ओके, हे काय केलं आपण, इथे नेम दिलं, पहिले काय व्हॅल्यू असाइन केलेला गौरव, दुसऱ्यांदा चेंज करायला काय गेलो, मनोज करायला गेलो. त्याने काय बोललं की नेम ऑलरेडी डिक्लेअर आहे. का बरं, कारण की आपण कॉन्स्ट कीवर्ड यूज केला. कॉन्स्टचा अर्थ काय होतो, कॉन्स्टंट. काय अर्थ, कॉन्स्टंट म्हणजे याची थ्रू आउट व्हॅल्यू. ठीक आहे, पूर्ण प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, जोपर्यंत हा प्रोग्राम आहे, ठीक आहे, थ्रू आउट याची व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, ती चेंज नाही होणार. ठीक आहे, नो चेंज व्हॅल्यू, नेवर चेंज. हे कधी लक्षात घ्या. ठीक आहे, कॉन जर तुम्ही दिला, त्याची व्हॅल्यू कधी चेंज होईल का, व्हेरिएबलची कधीच नाही. म्हणजे एक जातो बॉक्स बनला गौरव नावाचा, ठीक आहे, तो बॉक्स तसाच राहील, त्याला परत तुम्ही व्हॅल्यू त्याचा डिफरंट काय असाइन नाही करू शकत. ठीक आहे, आता हेच जर आपण काय घेतलं असतं, लेट घेतलं असतं, लेट. ठीक आहे,